मी रुपाली चाकणकर यांचे स्वतःचे अनेक असे व्हिडिओ किंवा रील्स आहेत, ज्याच्यामध्ये त्या वेगवेगळ्या देवळांमध्ये जातात, तिकडे दर्शन घेतात. कधी महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन त्या ठिकाणी अभिषेक करतानाचे त्यांचे रील्स आणि व्हिडिओ आहेत, किंवा एखाद्या देवीच्या दर्शनाला जाताना तिथे खणा नारळाने ओटी भरतानाचे फोटो आहेत. विविध विवाह समारंभामध्ये एखाद वेळेस पाहुण्या म्हणून किंवा काही स्वतःच्याच घरातले कार्यक्रम या ठिकाणीसुद्धा त्या सहभागी झाल्याचं दिसतात. मग अशा सगळ्या या कार्यक्रमांमध्ये स्वतः त्या सहभागी होतात. त्यावेळेला या विवाह सोहळ्यांमध्ये सहभागी होताना किंवा एखाद्याच्या साखरपुड्यामध्ये सहभागी होताना तिथे मात्र त्या कुठेही संविधानाचं पुस्तक देताना दिसत नाहीत. त्या देतात का प्रत्येक अशा विवाह सोहळ्यामध्ये, हे विचारणं आवश्यक आहे. कारण केवळ लोकांना सांगायचं की सासरी मुलीला पाठवण्यापूर्वी तिला हे असे सगळ्या वस्तू ज्या आहेत, ज्या घरगुती उपयोगाच्या वस्तू आहेत, त्या देण्याऐवजी संविधान द्या असं सांगून समोरचे कदाचित प्रेक्षक टाळ्या वाजवतील. काहीतरी एक टाळ्या वाजवण्यायोग्य वक्तव्य आलं म्हणजे टाळ्या वाजवतील. प्रत्यक्षामध्ये वास्तवात काय आहे